शहरीकरण झालेलं असलं, सगळीकडे शहरांमध्ये गर्दी वाढत असली, गाड्यांची गर्दी, माणसांची गर्दी जरी असली तरीसुद्धा आपल्या रूढी आणि परंपरा कायम ठेवण्यामध्ये दक्षिण भारत अग्रेसर आहे. असंख्य लहान मोठी मंदिरं आपल्याला रस्त्यातून चालताना दिसतात. परंपरेचाच विषय निघाला तर अगदी हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात तरी हॉटेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा दरवाजात रांगोळी काढलेली असते. एक छोटंसं मंदिर असतं आणि वातावरण अतिशय सात्विक अशा प्रकारचं करण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेवणाच्या ताटावरतीसुद्धा केळीचं पान हे अजूनही दक्षिण भारतामध्ये आवर्जून दिलं जातं आणि आपल्या परंपरेचा विषय निघतो त्यावेळेस ते अतिशय छान वाटतं. पोंगल हा माझा स्वतःचा अतिशय आवडता असा दक्षिणात्य पदार्थ आहे. थोडासा वेळ मिळाला ना की मग एक कालीमातेचं मंदिर होतं, त्या मंदिराचं दर्शनाचा लाभ घेण्याचा योग आला. मंदिराचं दर्शन हे खरं तर कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता म्हणजे फोटोग्राफी करून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जी माहिती मिळेल किंवा जसं दर्शन होईल, जसं दर्शनाचा योग होईल ते आपल्यासमोर शेअर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. मंदिराचं पावित्र्य किंवा त्यातली सात्विकता कायम ठेवून त्याचं दर्शन घ्यावं असा माझा विचार असतो. या मंदिरांचं वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं की अतिशय उंच आणि खूप आखीव रेखीव आणि अनेक देवदेवता त्या मंदिरांमध्ये असतात. त्यांचा वास त्याच्यावरती असतो आणि त्यामुळे ते मंदिर विशेष लक्षणीय किंवा प्रेक्षणीय असं आपल्याला वाटतं. आतमधल्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा प्रत्येक श्रद्धाळू जो नागरिक आहे तो भक्तिभावाने तिथे आलेला असतो. संगीत चाललेलं असतं, पूजा अर्चा चाललेली असते आणि पूर्णपणे मनोभावे दर्शन घेण्याचा भाविकांचा प्रयत्न असतो. त्या मंदिरांची रचना खरोखर आपल्याला उत्साह देते. त्याचबरोबर गजऱ्यांचा सुवास हा आपल्या आनंदामध्ये अतिशय भर पडतो. या गणपतीलासुद्धा अनेक दुर्वांनी किती छान सजवलेलं आहे बघा. त्यामुळे इथली मंदिरं अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. आपल्याला बघायला अतिशय आनंद मिळतो. लिंबाचं एक वेगळं महत्त्व इथे आहे. माझ्याबरोबर जे सहकारी होते त्यांना असं लिंबाच्या माळेचा प्रसाद दिला आणि मग ही सगळी ऊर्जा घेऊन आम्ही परत आलो. पुन्हा नवीन भेटूया आपण.